वळूयात पुढच्या बातमीकडे। गड किल्ल्यांवर उभारण्यात येणाऱ्या नमो टुरिझम सेंटरवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केलाय। शिवसेनेकडे असलेल्या पर्यटन विभागानं गड किल्ल्यांवर नमो टुरिझम सेंटर उभारण्याचा संकल्प सोडलाय, मात्र ते सेंटरच फोडण्याचा इशारा राज ठाकरेंनी दिलाय। त्यावर भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी प्रतिक्रिया दिली आहे। गड किल्ल्यांवर सुविधा देण्यासाठी पर्यटन केंद्र असतील तर आक्षेप घेण्याचं कारण काय? इतिहासाची माहिती व्हावी यासाठी ही केंद्र आहेत असं बन म्हणाले। नरेंद्र मोदींच्या 75व्या वाढदिवसानिमित्त टुरिझम डिपार्टमेंट महाराष्ट्रामध्ये काही टुरिझमचे स्पॉट काढतायत आणि त्याची केंद्र काय, त्याचं नाव काय दिलंय? नमो केंद्र, नमो टुरिझम सेंटर्स। ही नमो टुरिझम सेंटर्स कुठे काढतायत? शिवनेरीवर, रायगडावर, राजगडावर, जिथे फक्त आमच्या महाराजांचं नाव असलं पाहिजे इथे टुरिझमचे आता सेंटर्स काढायला निघालेत। मी आत्ता सांगतोय, सत्ता असो नसो, वर नाही, खाली नाही, आजूबाजूला नाही, कुठेही नाही, उभं केलं की फोडून टाकणार। कुठेही या गड किल्ल्यांचं नाव बदललेलं जात नाही। उलट या टुरिझम सेंटरच्या माध्यमातून हे गड किल्ले, छत्रपती शिवाजी महाराजांचं वैभव सर्वसामान्य माणसाला बघायला मिळावं यासाठी, सुविधा देण्यासाठी हे पर्यटन केंद्र उभारली जात आहेत। जशी विठ्ठलाच्या मंदिरामध्ये नामदेव पायरी म्हणून अभिमानानं उभी आहे, तशाच पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या या गड किल्ल्याच्या समोर नमो पर्यटन केंद्र, सुविधा केंद्र असतील तर त्याला ऑब्जेक्शन घेण्याचं काय कारण आहे? आणि आता ही मागणी पूर्ण होऊन त्या ठिकाणी जर का सुविधा केंद्र उभे राहिले जात असतील तर त्यांना कुणीही